साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय जनता पार्टी शहर दक्षिण पश्चिम मंडळाच्या वतीने भाजपा कार्यकर्ते श्रीशैल हिरेमठ यांनी प्रधानमंत्री आयुष्मान कार्डचे वाटप शहर सरचिटणीस शशीभाऊ थोरात, युवा नेते मनीष देशमुख यांच्या हस्ते कल्याणनगर भागात करण्यात आले। यावेळी बोलताना शशी थोरात म्हणाले की देशातील गरीब वंचित घटकाचा कल्याण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, मातृवंदन योजना, ई श्रम कार्ड, गरीब कल्याण योजना या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा यासाठी अनेक योजना देशाला समर्पित केल्या आहेत, असं मत यावेळी व्यक्त केलं। या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हापासून जर पाहिलं तर एक या देशाच्या विकासासाठी एक मोठं मोलाचं योगदान, एक नवं पर्व त्यांनी विकासाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्येच उभं केलं। त्यामध्ये विशेषतः जर पाहिलं तर आपण मोदीजींनी महिलांसाठी मोठ्या योजना राबवल्या। त्यामध्ये आता विशालजींनी सांगितल्याप्रमाणे उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबांना, मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत गॅसचं कनेक्शन देण्याचं एक मोठं काम मोदीजींनी केलं। त्यामुळं झालं नेमकं काय, आता या ठिकाणी तुम्ही सगळे माता भगिनी आहोत की आपण सगळे अनुभवत होतो की रॉकेलच्या पाळीला आपल्याला पहाटे उठून 5 ते 6 वाजता उभं राहावं लागत होतं ना, उभं राहावं। आज रॉकेल आहे का? हे सगळ्यात मोठं काम जर कोण केलं असेल तर या देशातून रॉकेल संपवण्याचं आणि प्रत्येक महिलांना गॅस देण्याचं काम कोण केलं असेल तर मोदीजींनी केलं आहे। त्याचबरोबर जनधन योजनेच्या माध्यमातून झिरो बॅलन्स म्हणजे कुठलंही 1 रुपयाचं सुद्धा बॅलन्स न टाकता मोफत खातं उघडण्याचं काम करून मोदीजींनी या देशातील महिलांना बँक क्षेत्राशी जोडण्याचं काम, एक मोठं काम महिलांना सक्षम करण्यासाठी मोदीजीने जनधन योजनेच्या माध्यमातून मोफत खाते उघडण्यासाठी आलं। त्या माध्यमातून आपण कोविडचा काळ बघितला तर त्यामध्ये डायरेक्ट महिलांना एक 500 रुपयाचं अनुदान 2 ते 3 वेळा या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून देण्यात आलं। त्यानंतर आपण जाणतो की मातृवंदन योजना, जर आपल्या कुणी जर महिला गरोदर महिला असेल तर त्या महिलांच्या संगोपनासाठी मोदीजींची मातृवंदन योजना आहे की थेट त्या महिलांच्या नावानं 5,000 रुपये दिले जातात। अशी योजना सुद्धा एक मोठी योजना मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात राबविली जात आहे। आताच विशालजींनी सांगितल्याप्रमाणे की हा कोविडचा काळ होता, गेली 2 वर्षे आपण सतत या मोठ्या संसर्गाशी लढतो आहोत। याच्यावर सामना करण्यासाठी ज्या काही देशामध्ये उपाय केले जात आहेत त्यामध्ये मोठं यश आपल्या भारत देशाला आलं आणि याचं सर्व श्रेय जे जातं ते मोदी साहेबांना जातं। या प्रसंगी भाजपा मंडलाध्यक्ष महेश देवकर, डॉक्टर शिवराज सरतापे, विशाल गायकवाड, दैदिप्य वडापूरकर, मधुसूदन जंगम, इरैया स्वामी, अप्पाशा गोरनड, लिंगराज ख्याळ, विवेक नागशेट्टी व ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।